जय श्रीकृष्ण. मित्रांनो, जर तुमची राजधनू असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फक्त एक सामान्य व्हिडिओ नाही, तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या एका मोठ्या संकटाची माहिती आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका स्त्रीची खरी ओळख करून देणार आहे, जिचा खरा चेहरा समजून घेतल्याशिवाय जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडून निघून गेलात तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. कारण या स्त्रीला ओळखणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं बनलं आहे. सावधान, येणारा काळ तुमच्यासाठी कठीण ठरू शकतो. असा एक मोठा अडथळा तुमच्या उंबरठ्यावर उभा आहे, जो वेळेवर ओळखला नाही तर तुमचे मोठे नुकसान करू शकतो. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हा वार कुठून बाहेरून होणार नाही आहे, तर तुमचे नुकसान करणारा माणूस तुमच्या अगदी जवळचा आहे. घरातीलच, ऑफिसमधीलच किंवा तुमच्या अत्यंत विश्वासातीलच एक स्त्री तुमच्यावर आतून वार करण्याच्या तयारीत आहे. ही विशिष्ट स्त्री तुमच्या इतकी जवळ आहे की तुम्ही रोज तिच्यासोबत बोलता, हसता आणि तिच्यावर विश्वास ठेवता, पण तिच्या मनात तुमच्याबद्दल भयंकर विष भरलेला आहे. ग्रहांच्या स्थितीनुसार पाहिलं तर मंगळ आणि शनीची अत्यंत धोकादायक नजर आणि सोबत राहो केतूची सावली असा मोठा योग जुळून आला आहे, ज्यामुळे ही स्त्री शक्ती तुमच्या विरोधात उलटी फिरत आहे. ही स्त्री 3 वेगवेगळ्या रूपामध्ये तुमच्यासमोर सापळा रचून उभी आहे. घरातली किंवा नात्यातली स्त्री जी कुटुंबात फूट पाडण्याचा प्रयत्न करेल. ऑफिसमधली सहकारी जे तुमचे सर्व गुप्त प्लॅन्स आणि सिक्रेट्स चोरी करेल. आणि प्रेमातली जवळची व्यक्ती जी तुम्हाला भावनिक ब्लॅकमेल करून जाळ्यात ओढेल. या तिघींचे चेहरे वेगळे असले तरी हेतू एकच आहे, तुमचे नुकसान करणं. या तिन्ही रूपामागे दडलेला एकच कुटील हेतू म्हणजे तुमची पैशाची, मनाची आणि समाजातील प्रगती रोखणे होय. आता या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या स्त्रीचा मुखवटा कसा ओळखायचा, तर तिचं अतिरिक्त गोड बोलणं, तिच्या तोंडावरची खोटी सहानुभूती, पाठीमागे तुमचीच बदनामी करणं आणि कोणाशी तरी गुपचूप फोनवर होणारे तिचे संशयास्पद कॉल्स, हीच तिच्या खऱ्या रूपाची ओळख आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही तिच्या जवळ जाल तेव्हा ती तुमच्याशी आतोनात गोड बोलेल, पण तिच्या मनात तुमच्याबद्दलचा मत्सर आणि द्वेष स्पष्टपणे लपलेला असेल. ही व्यक्ती तुमच्यावर एकाच वेळी ट्रिपल स्ट्राईक करण्याचा प्लॅन करत आहे. आधी तुमच्यावर खोटा आरोप लावून कोर्ट पोलिसांपर्यंत धमक्या दिल्या जातील. दुसरं म्हणजे पैशावर डल्ला मारण्यासाठी भावनिक नाटक करून तुम्हाला लुटलं जाईल. आणि तिसरं म्हणजे तुमचे खाजगी फोटो किंवा मेसेज लीक करून तुमची इज्जत मातीत मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल. या ट्रिपल अटॅकमुळे तुम्ही पूर्णपणे खचून जावं आणि समाजात तुमचं नाव खराब व्हावं, असा तिचा पक्का इरादा आहे. या काळात तुमची एक छोटीशी चूकसुद्धा तुमच्यासाठी महागात पडू शकते, कारण ही स्त्री तुमच्या कमकुवतपणाचा आणि चांगल्या स्वभावाचा पूर्ण गैरफायदा घेणार आहे. जेव्हा तुम्ही तिच्यावर आंधळा विश्वास ठेवता, नेमका त्याचवेळी ती तुमचे नुकसान करण्याची पूर्ण तयारी करत असते. तिच्या प्रत्येक चालीमागे खूप मोठे प्लॅन शिजत आहे, ज्याची साधी कल्पनाही सध्या तुम्हाला येत नाही आहे. ही व्यक्ती तुमच्या पाठीमागे तुमच्या विरुद्ध असे कारस्थान रचत आहे, ज्याची कल्पनाही तुम्ही तुमच्या स्वप्नात केली नसेल. तुमच्या स्वतःच्याच लोकांना तुमच्या विरोधात भडकून तुम्हाला एकटं पाडणं हा या संपूर्ण प्लॅनचा सर्वात मोठा आणि मुख्य भाग आहे. तुमचे मित्र आणि नातेवाईक हळूहळू तुमच्यापासून दूर जात आहेत, असं जर तुम्हाला वाटत असेल तर समजून जा की या स्त्रीचा खेळ सुरू झाला आहे. पैशांच्या व्यवहारात तर ही स्त्री इतकी हुशार आहे की ती तुम्हाला मदतीचं वचन देऊन तुमच्या खात्यातील जमापुंजी रिकामी करू शकते. सोशल मीडिया आणि मेसेजचा वापर करून ती तुमचे वैयक्तिक चॅट्स आणि ऑडिओ क्लिप्स बदलून लोकांसमोर आणण्याची धमकी देईल. कामाच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये तुमची चाललेली प्रगती, तुमचे नाव आणि तुमची इज्जत या स्त्रीच्या डोळ्यात टोचत आहे. तुमचे यश तिला सहन होत नसल्यामुळे ती तुमच्या मोठ्या अधिकाऱ्यांसमोर तुमचे नाव खराब करण्याचा प्लॅन रचत आहे. ही स्त्री तुमच्यासमोर अत्यंत भोळी असण्याचं नाटक करेल, पण तिचं खरं रूप अत्यंत कपटी आहे, हे तुम्ही वेळेत ओळखलं पाहिजे. जर तुम्ही आत्ताच सावध झाला नाहीत तर तुम्हाला कोर्ट कचेरीच्या भानगडीत अडकून तुमचे बँक खाते आणि प्रॉपर्टीवर दावा ठोकण्याची भीती निर्माण होईल. घरातल्या लहान सहान गोष्टीवरून भांडणं उकरून काढणं आणि कुटुंबामध्ये अशांती निर्माण करणं हा तिचा रोजचा प्लॅन बनला आहे. राहू आणि शनीच्या वाईट प्रभावामुळे तुमचा विचार करण्याचा मार्ग बंद होऊ शकतो, पण तुम्हाला पूर्णपणे भानावर राहावं लागेल. कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा ताबा सोडू नका आणि तिच्या भांडणाला बळी पडू नका. ही स्त्री तुमच्या पाठीमागे मित्रांसमोर आणि सोबत काम करणाऱ्यांसमोर तुमचे नाव असं खराब करत आहे, जेणेकरून संकटाच्या वेळी कोणीही तुमच्या बाजूने उभं राहणार नाही. जुन्या झालेल्या छोट्या चुकांचा आधार घेऊन ती तुमच्यावर मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न करेल.
प्रेमाच्या जाळ्यात अडकून आधी तुमचा विश्वास जिंकणं आणि नंतर तोच विश्वास तोडणं ही तिची काम करण्याची मुख्य पद्धत आहे. तुमच्या घरातील गुप्त जागा, पैशांची कागदपत्रे आणि महत्त्वाचे पासवर्ड्स या स्त्रीच्या नजरेखाली आहेत. त्यामुळे लगेच ते सुरक्षित करा. तुमचे फोनचे पासवर्ड आणि बँकेचे डिटेल्स आजच बदलून घ्या, कारण ती या माहितीचा गैरवापर करू शकते. तुमच्या डोक्यातील विचारांची घालमेल वाढून तुम्हाला मानसिक अस्वस्थतेमध्ये ढकलण्याचाही या प्लॅन मागील एक हेतू असू शकतो. वेळ अजूनही हाताबाहेर गेलेली नाही, कारण जर तुम्ही तिची ही चाल वेळेत ओळखली तर तिचा हा संपूर्ण सापळा वाळूच्या किल्ल्याप्रमाणे कोसळून पडेल. या कठीण काळाचा सर्वात धोकादायक टप्पा म्हणजे ही व्यक्ती तुमच्या विश्वासू नातेवाईकांना आणि मित्रांना गुपचूप मेसेज पाठवून तुमच्या विरोधात भडकवण्याचा प्लॅन आखत आहे. तुमचे सर्वात मोठे गुप्त प्लॅन्स, भविष्यातील गुंतवणुकीच्या गोष्टी आणि कुटुंबातील अंतर्गत गोष्टी या स्त्रीपर्यंत अजिबात पोहोचू देऊ नका. जेव्हा तुम्ही तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवून मोकळे व्हाल, नेमक्या त्याचवेळी ती तुमचे आर्थिक व्यवहार आणि वैयक्तिक माहिती सर्वांसमोर आणून तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करेल. तिचे हे सर्व प्लॅन्स उधळून लावण्यासाठी तुम्हाला आजच कठोर पावले उचलावी लागतील. सोशल मीडिया आणि बनावट अकाउंटचा वापर करून ती तुम्हाला वेगवेगळ्या नंबरवरून त्रास देणे किंवा धमकावणे असे प्रकार करू शकते. ऑफिसमध्ये ती तुमच्यासोबतच्या लोकांसमोर तुमचे नाव असे खराब करेल की मोठे अधिकारीसुद्धा तुमच्यावर संशय घेऊ लागतील. ती तोंडावर अत्यंत प्रेमळपणा आणि आपुलकी दाखवेल, परंतु तिच्या प्रत्येक शब्दामागे एक कपटी विचार दडलेला असेल. जर तुम्ही तातडीने सावध पावलं उचललं नाही तर ती तुम्हाला कोर्ट कचेरीच्या अशा प्रकरणात अडकवेल जिथून बाहेर पडताना तुमचे लाखो रुपये खर्च होतील. कुटुंबातील चांगल्या सदस्यांचे कान भरून त्यांच्या मनात तुमच्याविषयी अविश्वास निर्माण करणं ही तिची दररोजची सवय बनली आहे. शनी मंगळाचा हा योग तुम्हाला मानसिकदृष्ट्या थकवण्याचा प्रयत्न करेल, परंतु तुम्ही मनाची ताकद टिकून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तुमचे सकारात्मक विचारच तुम्हाला या संकटातून बाहेर पडण्यास मदत करतील. समाजात तुमची असलेली इज्जत आणि पद खराब करण्यासाठी ती खोट्या अफवा आणि बनावट गोष्टी पसरवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. तुम्ही भूतकाळात केलेल्या साध्या चुकांना ती एका मोठ्या गुन्ह्याचं रूप देऊन तुमच्या विरुद्ध वापर करू शकते. तुमच्या भावनांचा गैरफायदा घेऊन तुम्हाला आतून कमकुवत करणं हाच तिच्या संपूर्ण खेळाचा मूळ उद्देश आहे. तुमचे बँक खात्याचे तपशील, लॉकरच्या चाव्या आणि अत्यंत महत्त्वाचे कागदपत्रे लगेच दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी हलवा. रात्रीच्या वेळी अचानक येणारे वाईट विचार आणि अस्वस्थ मन हा देखील या सर्व मानसिक तणावाचाच एक परिणाम असू शकतो. पण लक्षात ठेवा, शत्रू जितका मोठा सापळा रचेल तितकीच त्याच्या स्वतःच्या फसण्याची शक्यता जास्त असते. फक्त तुम्हाला धीर धरावा लागेल. तुमचा समजदारपणा जागा ठेवा आणि प्रत्येक संशयास्पद हालचालीवर गुप्तपणे लक्ष ठेवा, जेणेकरून तिचा वार निष्फळ ठरेल. या काळात कोणत्याही प्रकारच्या वादात न पडता तुमचे उत्तर शब्दाऐवजी तुमच्या शांततेने आणि कामाने द्या. या विशिष्ट स्त्रीवर या काळात अतिविश्वास ठेवणं तुमच्यासाठी पैशांच्या आणि मानाच्या दृष्टीने घातक ठरू शकतं. या एका स्त्रीला तुमच्या आयुष्यातील वैयक्तिक किंवा पैशांच्या निर्णयामध्ये हात घालू देऊ नका. ग्रहांची ही वाईट वेळ काही दिवसांचीच पाहुणी आहे, त्यामुळे संयम ठेवून ही वेळ निघून जाण्याची वाट पहा. तुम्ही अजिबात घाबरू नका, कारण सत्याची बाजू आणि देवाची साथ नेहमीच प्रामाणिक माणसाच्या पाठीशी उभी राहते. अंधार जितका दाट असतो तितकीच सकाळची पहाट जास्त तेजस्वी आणि सुंदर असते, हे विसरू नका. पण घाबरू नका. या सर्व संकटातून वाचण्यासाठी तुमच्याकडे धीर हाच सर्वात मोठा आधार आहे. या काळात राग अजिबात व्यक्त करू नका. आपले सिक्रेट्स कोणालाही सांगू नका आणि कोणत्याही प्रकारची उधारी किंवा पैशांचा व्यवहार करू नका. या 3 चुका तुम्ही टाळल्या की शत्रूचा सगळा खेळ तुमच्यासमोर उलटा फिरेल. तुमच्या मनातील सकारात्मकता आणि देवावरील श्रद्धा हीच तुम्हाला या कठीण प्रसंगातून बाहेर काढणारा आशेचा किरण ठरेल. या काळात कोणत्याही भांडणाला बळी न पडता पूर्णपणे शांत राहणं हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. या संशयास्पद व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवणं पूर्णपणे बंद करा आणि प्रत्येक पावलावर विचारपूर्वक निर्णय घ्या. ज्योतिषशास्त्राच्या या इशाऱ्याला हलक्यात न घेता आजपासूनच आपल्या आसपासच्या लोकांशी बोलताना सावध राहा. लक्षात ठेवा, शत्रू जितका जवळचा असतो तितकाच वार खोल असतो. त्यामुळे या काळात नात्यांपेक्षा स्वतःच्या सुरक्षतेला महत्त्व द्या. ही कठीण वेळ जरी त्रासदायक असली तरी ती कायम राहणार नाही. धीर सोडला नाही तर विजय तुमचाच निश्चित आहे. लक्षात ठेवा, कथेचं सर्वात मोठं वळण हाच आहे की तुमची शांतता हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. तुम्ही शांत राहून परिस्थिती हाताळली तर हे आलेलं वादळ स्वतःहून निघून जाईल आणि सत्याचा विजय होईल.
ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवणाऱ्यांनी आणि शनिदेवाप्रती आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी खाली कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा. या संकटाचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी श्रद्धा म्हणून कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा. व्हिडिओला लाईक आणि तुमच्या जवळच्या लोकांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.